मीरा भाईंदर महानगरपालिका पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात अडकली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील विकास कामांसाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची देयके देण्यासाठी आता पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची तब्बल 120 कोटी रुपयांहून अधिक देयके अद्याप कंत्राटदारांना मिळालेली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांना देयकांसाठी पालिका कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. मालमत्ता कर, विकास शुल्क आणि काही मर्यादित स्रोतांवरच पालिकेचे उत्पन्न अवलंबून असल्याने दैनंदिन खर्च, नागरी सुविधा आणि विकास कामांचा वाढता भार प्रशासनाला पेलणे कठीण होत आहे. इतकेच नाही तर स्टेम प्राधिकरणाच्या पाणी बिलांच्या भरण्यातही अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. निधीअभावी विविध विभागांची बिले स्पिल ओव्हर होऊन परत पाठवली जात असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही प्रशासनाकडून नव्या कामांच्या निविदा काढल्या जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. कोरोना काळानंतर पालिकेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून आता नवीन कर्ज किंवा उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणे कठीण असल्याची चर्चा सुरू आहे. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मीरा भाईंदर.